अरे ज्याला नैवेद्यावरचा देव हकलण्याची अक्कल नाही तो देव कसा? तुमच्या देवाला धोतर घालता येत नाही, तुमच्या देवाला आंघोळ करता येत नाही, तुमच्या देवाला एखादं आलेलं संकट देव दूर करता येत नाही. अरे ज्या देवाला धोतर घालता येत नाही तो डोक्यात कसा? गाडगे बाबांना अशा प्रकारे ते कीर्तन त्यांचं मनोरंजक असायचं. म्हणजे आलेल्या लोकांमध्ये ते प्रश्नोत्तर विचारायचे आणि लोकांना बोलतं करायचे, त्यांच्याकडून ते वधून घ्यायचे. त्यामुळं आणि हळूहळू त्यांच्या डोक्यामधली जी घाण आहे, त्यांच्या डोक्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ते काढण्याचा ते प्रयत्न करायचे. आता एकदमच काही लोक देवळात जातात आणि आपण जर त्यांना म्हणायला गेलो की खरंच कसं जातो असं नाही. एक बोलण्याची पद्धत की बाबा तुला ते देवापासून काय भेटते, मग तुझा स्वतःवर विश्वास नाही काय, ऐकी नाही. अशा प्रकारे जर आपण त्याला हळूहळू सांगितलं तर तो ऐकेल. तर अशा प्रकारच्या लोकांचा रस पाहून त्या भाषेमध्ये संत गाडगे बाबा हे प्रवचन करायचे. मग गाडगे बाबा म्हणाले, धरती पैदा झाली तेव्हापासून देव कुणी पाहिला नाही, देव कुणाला दिसला नाही, देव पाहायची वस्तू नाही, देवळात पुजाऱ्याचे पोट असते आणि सत्यनारायण ही देवाची भक्ती नाही. हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये फक्त ही अबोल मूर्ती असते, पण तिथे जे आहे ते म्हणजे जो पुजारी असतो, जो भटजी असतो त्याचं पोट असते आणि तोच मात्र हे सर्व काही घेत असतो. देवाचा काही एक संबंध येत नाही. असे हे आपल्यातून संत होते आणि ते लोकांना प्रश्न विचारायचे आणि लोकांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून ते सगळं वधून घ्यायचे. तर विशेष म्हणजे या अज्ञानी व्यक्तिमत्वाला जर कोणतं व्यक्तिमत्व आवडले असेल तर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना आवडले ते बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब ज्या केव्हा वेळ मिळायचा त्यावेळेस बाबासाहेब संत गाडगे बाबांचं कीर्तन ऐकायला जायचे आणि असे खालीच कुठेतरी बसायचे. मग तेव्हा कोणतरी प्रश्न विचारायचा की गाडगे बाबा तुम्ही तर म्हणता राहो देव नाही, देव नाही, कसं काय तुम्ही असं म्हणता? देव तर आहे ना, असं काही तुमच्याकडे पुरावा आहे का की देव नाही म्हणून? बाबा हो, संत गाडगे बाबा म्हणायचे, देव जो आहे ना तो देव तुमच्यामध्येच बसलेला आहे. कोणतं सांगा पाहू? त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी बसले आहेत आणि तो खरा माणसाचा. आणि मग त्यावेळेस बाबासाहेबांना अतिशय आनंद व्हायचा आणि निश्चित बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही जे आहात हे या समाजाचं कार्य खूप मोठ्या प्रकारे पुढे नेत आहात. तर अशा हे या संत गाडगे बाबा जे आहेत यांनी अनेक धर्मशाळा काढल्या. जवळपास 42 धर्मशाळा साहेबांनी काढल्या आणि त्यांचं नाव नाही, त्यांच्या कुटुंबाचं नाव नाही की देवूजी जानोरकर यांचं नाव असं त्या संस्थेमध्ये असावं असं कुठले नाही. शाळा काढली, दान केली की ते पुढे जायचे, पुढे पुन्हा जाऊन पुढचं कार्य ते करायचे. तर अशा प्रकारे संत गाडगे बाबांचं महान कार्य होतं. आणि या माणसाच्या नावाचं, जो कधी शाळेत गेला नाही, अशिक्षित होता, त्या माणसाच्या नावाचं, गाडगे बाबांच्या नावाचं अमरावती विद्यापीठ आहे. अमरावती विद्यापीठ आहे म्हणजे केवढं मोठं ज्ञानी पंडित संत गाडगे बाबा होते. तर अशा असंख्य किस्से संत गाडगे बाबांच्या जीवनातले सांगण्यासारखे आहेत. एक छोटासा भाग मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज
आपण वर ज्यांचा परिणाम झाला ते आलारकामा, त्यानंतर कपिल ऋषी आणि अनेक जे संत होते ज्यांनी ध्यान साधना केली होती, त्या प्रत्येकाचा त्यांनी अभ्यास केला. जसा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, तर संपूर्ण ज्या इतर देशांच्या घटना आहेत त्या सर्व घटनांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. आणि तेव्हा कुठं सगळे समाज, सगळे बांधव सामावती प्रत्येक गोष्ट पारखून घेत होते, प्रत्येक गोष्ट निरखून घेत होते. अगदी काहीतरी कोणत्या तरी गोष्टीवर भाळून ती स्वीकारायची असं तथागतांनी कधीच केलेलं नव्हतं. आपण पुढचं पाहणार आहोत. बुद्धाने स्वतः अथवा धम्मासंबंधी देवत्वाचा दावा केला नाही. तो माणसाने माणसासाठी शोधून काढलेला होता, साक्षात्कारी नव्हता. यामध्ये हा जो भाग आहे, हा भाग तुलनात्मक आहे. ज्यावेळेस धर्मांधतेने हा समाज पूर्ण वेढलेला होता आणि एक विशिष्ट वर्गाचंच वर्चस्व या समाजावर होतं, त्या तुलनेने तथागत प्रत्येक गोष्ट तपासून पाहत होते. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा दावा केलेला आहे. मग प्रत्येक धर्माचे संस्थापक जसं की इस्लाम धर्माचे आहेत मोहम्मद पैगंबर, ख्रिश्चन धर्माचे आहेत येशू ख्रिस्त, जैन धर्माचे आहेत भगवान महावीर, किंवा असे जे धर्म आहेत त्या धर्माचे प्रत्येक जे संस्थापक होते, म्हणजे ज्यांनी तो धर्म काढला होता, त्यांनी आपण ही सर्व दैवी शक्ती आहे असा दावा केला होता. मी म्हणजे दैवी शक्ती आहे आणि मी जे सांगेल तीच पूर्व दिशा होय, या प्रकारचा दावा या धर्मसंस्थापकांनी केला होता. परंतु तथागताने मात्र असा दावा केलेला नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. हा सगळ्यात मोठा फरक आहे. मोजेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुकीपैकी दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले की दुधामधल्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजेत, कारण ती यहोवाची म्हणजेच ईश्वराची शिकवणूक आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतः सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे. आता जगामध्ये सर्वात मोठा जर हा धर्म आहे, ख्रिस्ती धर्म आहे, याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. पण येशू ख्रिस्ताने सांगितलं मी देवपुत्र आहे, स्वतःच त्यांनी सांगितलेलं आहे. कृष्ण म्हणत असे मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. बघा, या प्रत्येकाला तथागतानं निरखून पाहिलेलं आहे, तासून पाहिलेलं आहे. बुद्धांनी मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा केला नाही. बघा, एवढं सगळं वैभव होतं ते सगळं सोडून खरा ज्ञान घेण्यासाठी सिद्धार्थ जंगलामध्ये गेले, उपास तापास केले, ध्यान साधना केली आणि त्यातून ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सिद्धार्थ म्हणतात की मी देव नाहीये किंवा मी देव असल्याचा कोणताही असा दावा त्यांनी केलेला नाही. यापैकी इतर जे कोणते आहेत संस्थापक, त्यांची अशी कोणती साधना अगोदरची आपल्याला माहीत होत नाही किंवा वाचायला मिळत नाही. परंतु तथागतांनी अगोदर ही साधना केली
आणि तेव्हा सांगितलं. ते तर असे म्हणत असत की आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने दिलेला संदेश आहे. जसे इतर माणसं आहेत, आपण सर्वसामान्य आहोत. मी असा काही वेगळा नाहीये, बिलकुल वेगळा नाही. मी तुमच्यासारखाच आहे. आणि हा जो संदेश आहे, हा संदेश माझी जी माणसं आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. माझी माणसं म्हणजे भंतेजी, ज्यांनी धम्मदीक्षा घेतली होती, ती माणसं हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतात. हा संदेश तुम्हाला जर योग्य वाटला तर तुम्ही घ्या, अन्यथा तुमच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही, कोणत्याही प्रकारचा आरोप नाही. इतका स्वच्छ भाषेमध्ये तथागतांनी आपलं हे ज्ञान समजून सांगितलेले आहे. आणि खूप सुंदर बुद्धाची व्याख्या एका ठिकाणी वाचायला मिळाली की बुद्ध म्हणजे काय. बुद्ध म्हणजे काय, फार मोठे असे काही पांढऱ्या शुभ्रच कपडे घातले पाहिजेत, चिवरच घेतलं पाहिजे किंवा फार असं काही नाही. आपल्यामधले जे अवगुण आहेत हे अवगुण त्यागणे, बाहेर काढणे म्हणजे बुद्ध. इतकी सुंदर व्याख्या ही बुद्धाची आहे. ते म्हणतात त्यांचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव. त्यांचे जे अधिष्ठान होतं, म्हणजे ज्या ठिकाणी ते ध्यान साधना करायचे, ती ध्यान साधना म्हणजे माणसासंबंधित, त्यामध्ये माणसाच्या जीवनासंबंधित आणि जगासंबंधीचा अनुभव. ते म्हणत त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला किंवा त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. टीका तुम्ही करा. मी जे सांगितलं, पंचशील मी तुम्हाला दिलंय, अष्टशील मी तुम्हाला दिलंय, हा धम्म मी तुम्हाला दिला, यावर तुम्ही टीका करू शकता, यावर तुमचं मत तुम्ही मांडू शकता आणि त्याची तक्रार माझ्यावर समोर तुम्ही करू शकता, माझ्याशी करू शकता. तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणीही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावल्याचे आव्हान दिलेले नाही. बघा किती मोठं सत्य आहे, किती मोठं औदार्य ज्याला आपण म्हणू, हे तथागताजवळ होतं की हे संपूर्ण जे आहे याचं पूर्ण स्वातंत्र्य हे तथागतांनी आपल्याला दिलेलं आहे. एक प्रसंग आहे, तो प्रसंग असा की तथागत हे अंतिम टप्प्यामध्ये असतात, शेवटच्या क्षणी असतात आणि काही दिवसातच त्यांचं महापरिनिर्वाण निधन होणारं असतं. त्यावेळेस त्यांच्या जवळचा लाडका आणि विद्वान जो भिक्षुक होता तो म्हणजे आनंद होता. आनंद जवळ गेला आणि बोलला, तथागत आपण हे सर्व ज्ञान दिलेलं आहे, आपण सत्याचा मार्ग या विश्वाला दाखवलेला आहे आणि आपण काहीच क्षणाचे आहात, काहीच दिवसामध्ये आपण आम्हाला सोडून जाणार आहात, तर मग आपल्यानंतर कोण? आपल्यानंतर हे जे सर्व ज्ञान आहे किंवा हे कोण चालवणार आहे? आपलं उत्तरदायित्व कोण असेल? जसं की एखाद्या कुटुंबातला मोठा पुरुष जर गेला तर त्याचा कारभार त्याचा मुलगा पाहतो, आई पाहते, आहे की नाही? उत्तर अधिकारी. मग आता तुम्ही हे सर्व ज्ञान देऊन चाललेले आहात, हे नंतर कोण पाहणार आहे, कोण कसं करणार? हा प्रश्न आनंदच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्याचं खूप सुंदर तथागत उत्तर देतात की आनंद, तुझ्या मनात जी विचारांची ढवळाढवळ आहे किंवा तुझी जी द्विधा मनस्थिती झालेली आहे
अगदी बरोबर आहे, तू मला जे विचारलं ते अगदी बरोबर आहे की माझ्यानंतर कोण, तर माझ्यानंतर आनंद तुला सांगतो, दुसरं तिसरं कुणी नाही. मी हा पदभार किंवा अधिकार मी हा कुणालाही दिलेला नाही. आणि माझं जे ज्ञान आहे, माझा जो धम्म आहे, माझी जी विचारधारा आहे, हेच माझं उत्तरदायित्व आहे. हेच तुम्ही चालवायचं, यात कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. मी जर एखाद्याला हे उत्तरदायित्व दिलं, त्याला जर मी सोपवलं, तो त्याच्या मनाप्रमाणे बदल करू शकेल. हे जे मी आज तपश्चर्या करून तुम्हाला दिलंय, तो कदाचित काहीतरी वेगळं यातून तयार करेल. म्हणून आनंद, तू याची काही काळजी करू नको. हा विचार फक्त तुम्ही पोचवा, म्हणजे मी सगळ्यापर्यंत पोचतोय आणि खरा सत्याचा मार्ग या समाजाला दिसेल. इतकं सुंदर उत्तर आनंदाला तथागतांनी दिलं होतं. हा, हो, बरोबर बरोबर, हो, येस, अच्छा 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 अच्छा, हो आहे, हो हो बरोबर आहे. आता यामध्येही आता जसं की हे झालं ना, वास्तविक तो शब्द आहे, आपण म्हणायलाच पाहिजे. हो हो, आणि बहुजन सुखाय, या सर्वांचं हित मंगल हो, सगळ्यांचं चांगलं हो, असा सुंदर ते आहे शब्द आहे. नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. ते आपण म्हटलंच पाहिजे, आणि आपल्याकडनं जर होत नसेल आपण म्हणायला पाहिजे. आणि भानसर हा जो धम्माचा शब्द आहे, हा एसटी महामंडळाने घेतलेला आहे. एसटी महामंडळाने त्यांच्या गाडीवर ते लिहितात धम्माचा शब्द, बहुजन हिताय बहुजन सुखाय. अशा अनेक गोष्टी आपल्या धम्माच्या या जगाने स्वीकारलेल्या आहेत. तर ज्या आहेत त्या आपण घ्यायलाच पाहिजे. आणि ह्या ज्या अशा सरांनी खूप छान प्रश्न विचारला, खूप चांगले, त्यांचं स्वागत करतो मी, की आपण तो शब्द वापरायलाच पाहिजे, की सगळ्यांचं जे कल्याण आहे ते सगळ्यांचं कल्याण या धम्मामध्ये आहे. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपण उच्चारलंच पाहिजे. खूप छान सर. यातला भाग दुसरा आहे, बुद्धाच्या धम्मासंबंधी इतरांच्या मताने बुद्धांना काय शिकवले. इतरांचे जे मत आहेत ते आणि बुद्धाचे जे विचार आहेत त्यामध्ये किती परिपक्वता आणि कसा तो घेतला गेलेला आहे. सुंदर आहे. यातला पहिला भाग आहे, बुद्धाची शिकवणूक कोणती. त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकांत एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा आहे. काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचं प्राणायाम महत्वाचा आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना व भावना यांच्या पद्धतशीर विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीच्या आणखी पुष्कळशा भिन्न मतांचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी असे काही मते एकांशी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे त्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. मग आपलं ज्ञान आपले विचार ह्या गोष्टी जर दुसऱ्याच्या मनामध्ये रुजवायच्या असतील तर
त्याचीही तेवढी ती ज्याला आपण म्हणू त्याच्यामध्ये तेवढी ती शक्ती पाहिजेत किंवा त्याची ती तयारीही पाहिजेत. आता तथागतांना ज्ञान मिळाल्यानंतर त्यांच्या अगोदरचे अनेक ऋषीमुनी होते, अनेक मोठे मोठे संत होते, आणि मग ते लागलीच का ते तथागताला स्वीकारणार होते का? त्यांच्या मते त्यांनी बरेचसे आपापली मतं भिन्न मांडली. याचं कारण त्यांनी तथागताचं ज्ञान तपासून नाही पाहिलं. तथागताच्या ज्ञानामध्ये हे ऋषी जे होते हे खोलवर गेले नाही आणि मग काहीतरी मतभेद मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जसं की 4-5 आंधळे असतात आणि त्या आंधळ्यांच्या समोर हत्ती सोडला जातो आणि मग त्याला आपण विचारतो, का रे बाबा तुला हत्ती कसा वाटला? त्यानं कानाला हात लावलं, अरे हत्ती तर सुपासारखा आहे. ज्याला कान भेटला. दुसऱ्याला पोटाला वरून तो हात फिरवतो, तो म्हणतो हत्ती तर भिंतीसारखा आहे. तिसरा त्या पायांना हात लावतो, हे खांब म्हणजे हत्ती आहेत. अशा प्रकारचं भिन्नता त्यांच्यामध्ये निर्माण होते, कारण ते आंधळे होते, ते अंध होते आणि त्यांना जेवढं समजलं त्या अंधपणामुळं तेच त्यांनी सांगितलं. तसं हे झालं असं होतं की हे जे थोर स्वतःला मोठे मुनी समजायचे त्यांनी तथागतावर तर टीका केलीच, परंतु त्यांनी भिन्नता सुद्धा मांडली. हे जे बुद्धाचं ज्ञान आहे हे यामध्ये विसंगती आहे. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे ते मानवशास्त्र यांचे ते अभ्यासक असतात. प्रश्न असा उद्भवतो की बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावायचा नव्हता का? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्यांचा हवाला देतात. ते म्हणतात, बुद्धाने अहिंसा शिकवली, बुद्धाने शांती शिकवली. त्यांना आणखी एक असा प्रश्न केला की बुद्धाने त्याच्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय? बुद्धाने न्याय शिकवला, बुद्धाने मंगल मैत्री शिकवली, बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले, बुद्धाने समता शिकवली, बुद्धाने बंधुत्व शिकवली. बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न क्वचितच उपस्थित केले जातात. माझे उत्तर आहे की बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. ते वरील सर्व प्रश्नांची उत्तर देतात, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकलेली आहेत. बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली. त्यांनी एक नवा वर्ग निर्मिला, त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म याच नावाने ओळखला जातो. त्याने तिसराही धम्म निर्मला आहे, त्याला सद्धम्म असे संज्ञा दिली आहे. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानातले दुसरे नाव होय. बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्य आणि सद्धम्म या तिन्ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजेत. तर अशा प्रकारे विविध प्रकारे या ज्ञानाचे, या धम्माचे जे पैलू आहेत हे पैलू बाबासाहेबांनी आपल्या या ग्रंथामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेले आहेत. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. आता हा जो धम्म आहे, या धम्माची उत्पत्ती केव्हा होते? धम्माची निर्मिती, धम्माची उत्पत्ती हे एकट्यामध्ये होत नाही. गवई बाबा म्हणजे धम्म आहेत? बिलकुल नाही. पण गवई बाबांच्या जवळ जेव्हा खरात साहेब येतात, खरात साहेब आणि गवई बाबांच्या मध्ये जेव्हा वार्तालाप होतो, विचारांची देवाणघेवाण होते, त्यावेळेस धम्माची निर्मिती होते. इतकं सुंदर उदाहरण तथागत सांगतात. आणि हा जो धम्म आहे, हा धम्म म्हणजे वैचारिक गोष्टींची
आदान प्रदान, विचारांचं आदान प्रदान, ज्याला आपण धम्म म्हणू, अशी धम्माची निर्मिती तथागतांनी केलेली आहे. जीवन सुचितेचे 3 प्रकार आहेत. देह सुचिता म्हणजे काय? माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे, याला देह सुचिता होय. बघा, आपण जो आहोत, ही चोरी जी आहे, मिथ्याचार जे आहे, खोटं बोलणे आहे, किंवा हिंसा जी आहे, मग हिंसा म्हणजे अशी होऊ शकते, मी काही अपशब्द जर बोललो आणि आमच्या साळवे सरांचं मन दुखलं, मी त्यांना अपशब्द बोललो, त्यांचं मन दुखलं. मन दुखवणे म्हणजे सुद्धा हिंसा होते. हिंसा म्हणजे मारलंच पाहिजेत असं नाही. हिंसेचे अनेक प्रकार आहेत. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, हिंसा, चोरी आणि मिथ्याचार, ह्या देश सुचिता म्हणतात. देह सुचिता, देहाची शुद्धी, या 3 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत, त्याला हा धम्म समजला असं आपण म्हणू. वाक् सुचिता म्हणजे काय? वाक् सुचिता म्हणजे भाषणातून विरत होणे. ऐके नाही, आपल्या गवईताईंनी खूप छान इथे प्रवचन केलं, ऐके नाही. त्या इंगळेताई बेटा आली होती, तिनं आपण जे एक प्रकार हे खूप चांगल्या प्रकारे बोलतो, नाही का? आपले रामूदादा खूप छान प्रकारे त्यांचे ते दोहे तयार करतात आणि ते सांगतात. हा जो प्रकार आहे, लक्ष खरात साहेब सुद्धा छान गाणे तयार करतात. हा जो प्रकार आहे, हा वाक् सुचितामध्ये येतो. शुद्ध बोलणं, चांगलं बोलणं, ऐके नाही. पहिली आपली भाषा होती गावंढळ. अगदी काय बेले का जाय ना, पाहून घेईन ना, हवं माय तुलाच माहिती आहे, अशा प्रकारचं काहीतरी वगैरे आपण बोलायचो. आताही आपण बोलतो खेड्यापाड्यामध्ये. पण बाबासाहेबांनी आपल्याला वाक् प्रचिता दिलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलेली आहे? वाक् सुचिता दिलेली आहे. ज्ञानानं आपल्याला वाक् सुचिता दिलेली आहे. चांगलं बोलणे, आणि बोलण्यामध्ये एक दुसऱ्याचा आदर करणे, नम्रता ज्यामध्ये आहे, आदर ज्यामध्ये आहे, ती वाक् सुचिता होय. हे सुद्धा तुमच्यामध्ये म्हणजे धम्मामध्ये असले पाहिजे. प्रसंगी आपण रागवतो, आपले शब्द चुकतात, परंतु आपण स्वतःला सुधारले पाहिजे. आणि मनुसुचिता म्हणजे काय? मनुसुचिता भिक्षूला काम वासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैयक्तिक काम वासना उत्पन्न झाली आहे, आणि जर तशी उत्पन्न झाली असेल तर तेही कळते. त्याप्रमाणे आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते, आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो, अशी कोणत्या प्रकारे पुढे कधी उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. बघा, तथागतांचे काय नियम होते. प्रत्येक गोष्टीचा, माणसाच्या स्वभावाचा, प्रत्येक गोष्टीचा तथागतांनी अभ्यास केला होता. ज्याच्या ठिकाणी द्वेष, त्याला आपण म्हणतो व्यापद. ज्याच्या ठिकाणी द्वेष, व्यापद उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याप्रमाणे द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग, आणि भविष्यात द्वेष उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. बघा, एक दुसऱ्यांच्या प्रती कोणताही द्वेष नको मनामध्ये, की त्याच्याजवळ ह्या गोष्टी आहेत आणि आपल्याजवळ नाही, मग आपल्या मनामध्ये तसा द्वेष भावना उत्पन्न होणे, ही गोष्ट सुद्धा धम्माला, ज्याला आपण म्हणू, अपेक्षित नाहीये. एक दुसऱ्यांच्या बद्दल द्वेष भावनाच नकोय. समजून घ्या ना तुम्ही, ऐक नाही. काही कुणाचं चुकत असेल किंवा त्याला समजत नसेल तर त्याला समजून सांगा. लागलीच कुणाला नाव ठेवायचं नाही, लागलीच कुणाच्या बद्दल द्वेष शब्द वापरायचे नाही. हे सुंदर या धम्मामध्ये सांगितलेले आहे. म्हणून द्वेष नको. ज्या ठिकाणी आळस, तंद्रा, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याला जाणीव होते, त्याचप्रमाणे त्या सर्व मानसिक दुःस्थितीचा उगम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो, आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची, याचे सगळे ज्ञान असणे
म्हणजेच मानसिक सुचिता होय. पहा किती सुंदर आहे. मग अशा प्रकारचा जर आपल्या मनात भाव उत्पन्न झाला किंवा एखाद्याचा राग आला किंवा एखाद्याचं वागणं जर आवडलं नाही, तर त्यावेळेस मानसिक सुचिता जी आहे ते आपण आपल्या अंतरामध्ये जाऊन हे विचारायचं की आपण त्याला कशा प्रकारे उपदेश करू जेणेकरून ही त्याची चुकी सुधारेल, की मग तो रागावला किंवा त्यानं चुकी केली म्हणून आपण सुद्धा चुकी करायची का, हे मात्र चुकीचं आहे. तर हे जे आहे ही मानस सुचिता ही अतिशय महत्त्वाची आहे. प्रसंगी आपण स्थिर असलं पाहिजे. आपले जे चंचल मन आहे या प्रसंगी आपण स्थिर ठेवून योग्य निर्णय जर आपण घेतला तर निश्चित या वाईट घटना ज्या घडतात आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये किंवा इतर कुठेही, त्या घटना मात्र घडणार नाहीत जेव्हा आपण दुसऱ्याला समजून घेऊन त्या प्रकारे आपली वागणूक असेल. इतकी साधी आणि सोपी तथागत यामध्ये सांगतात. जो काया वाचा मनाने शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. संत कबीर त्यांचा एक सुंदर दोहा आहे की लोकांच्या मध्ये किती वाईट गुण आहेत हे मी शोधायला लागलो, इतरांमध्ये किती वाईट गुण आहेत हे मी शोधायला लागलो, आणि मग त्यांचे वाईट गुण शोधता शोधता मी माझं अंतरंग पाहिलं. जेव्हा मी मला शोधलं, माझ्या इतका वाईट कोणीच नव्हता, माझ्या इतका वाईट कुणीच नाही. मग मी जर इतका वाईट आहे मनाने, मग इतरांचे वाईट गुण मी कशाला शोधू. अगोदर मी माझ्यातले वाईट गुण बाहेर काढले पाहिजेत, माझं मन मी शुद्ध केलं पाहिजेत, माझं चित्त मी चांगलं ज्याला आपण म्हणू सद्मार्गाकडे नेलं पाहिजेत. ह्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही आमच्यामध्ये सुधारू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीपणा जो आहे, माझ्यातला मीपणा जो आहे हा जोपर्यंत आम्ही टाकत नाही, काढत नाही, तोपर्यंत माझा वैयक्तिक उद्धार होऊ शकत नाही, माझ्या कुटुंबाचा उद्धार होऊ शकत नाही, समाजाचाही उद्धार होऊ शकत नाही जेव्हा माझ्यातलं मी काढेल. मला हे सांगा ना, आपण जेव्हा अजिंठा लेणी पाहतो, किती सुंदर सुंदर शिल्प आहेत तिथे. जगातले लोक येतात, जगातले पाहायला. असं वाटतंय दर आठवड्यात दर महिन्यात तिथे जावं. आणि आता तर निसर्गानं असं खुललेलं आहे, संपूर्ण धबधबे वर इतके इतके सुंदर आहे त्या अजिंठा लेणी. त्या अजिंठा लेणीचं काम करताना असंख्य मानव जे आहेत हे प्रेरित होऊन त्यांनी सुंदर सुंदर अगदी प्रमाणबद्ध मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्याला लयबद्धता म्हणू अशा त्यांनी सुंदर त्या दगडामध्ये मूर्ती कोरलेल्या आहेत. दगडामध्ये एकाचं तरी नाव आहे का तिथे? एकाचं तरी, इतकं त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या, एकाचं तरी नाव नाही, आहे की नाही? तर मग आम्ही आमच्यातला मीपणा कधी सोडणार? आम्ही खूप शूरवीर लोक आहेत, खूप महान आहेत, त्यांचं चरित्र आम्ही वाचले पाहिजे. आणि निश्चित आम्ही जर असं वागलो तर आमची येणारी पिढी सुद्धा निश्चित ही सद्धर्माची या तथागताच्या वाटचालीवर चालेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आमचे इंगळे मामा या ठिकाणी आलेत, त्यांचं सदमस्के बुद्ध विहारातर्फे स्वागत. आमचे साळवे सर सुद्धा आज आलेत, आजच त्यांची भेट झाली होती. म्हटलं सर या, खूप छान सुरू आहे, तुम्ही आले म्हणजे प्राचार्य राहिलेले आहेत आणि तुम्ही आले म्हणजे आमची ताकद वाढते, आमच्यातले अवगुणही आम्ही बाहेर काढू शकतो. तर या प्रसंगी दिलीप मामा इंगळेंचं सरांचं मी स्वागत करतो. आणि अशा पुढे हा जो भाग तिसरा आहे, धम्म म्हणजे काय, यात खूप सुंदर सुंदर उदाहरणं आहेत आणि खूप सुंदर तथागतांचे विचार यामध्ये ऐकायला मिळणार आहेत. तर आज या ठिकाणी आपण थांबूत. साधू साधू साधू. बेटा हे बाबांना दे. हा माईक दे बाळा.
हाय भाई तुला बघतो तू लावून सांग. हा धम्म हो हवा हवा दुःखावरी लाही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा दुःखावरी लाही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. मोबाईल सायलेंट करा. दुःखाने विश्व सारे तुडुंब भरले आहे रे व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहि रे. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती अनेक दुःख वेदना कुकर्माची परिणिती. पोसावे सारे आसवा ठेवावे दूर वै मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकावितो नीती मैत्री भावना प्रीती सतधम्माची प्रचिती मिळेल तयाने सुगती. बंधु भाव वाढवा मैत्री भाव जागवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. आपण धम्मास ओळखा लावा कसोटी पारखा हा सत्य सत्य सारखा झाला विश्व लाडका. अष्टांग मार्ग ही दवा सतधम्माचा गोडवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा दुःखावरी लाही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. की जय. जय. आज या ठिकाणी आमच्या मंगलाताई साळवे ताईंनी प्रसाद आज दिलेला आहे. त्यानंतर अभिजय साळवे, सृष्टीताई, अमिज्ञा जानवी यांनी समोर यायचं आहे. त्यांचं आपण स्वागत करू. या ताई समोर, साळवेताई समोर आहे. आणि सौ गवळीताईंना विनंती करतो आपण ताई यांचं स्वागत करायचं आहे. आणि पवार साहेब आपण दादा स्वागत करायचं.
सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तिला चिंतांना विनंती कर. सावकाश सावकाश. चला. जाता जाता प्रसाद घ्या हो मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या, मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व, राहा आचरणी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आलं वैभव, आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे वाव, नाव गाजले क्षणात झाले ग्रंथाचे नाव. प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण, मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्न आता सोड अभिमान, प्रसाद घेऊन रत्न आता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व मिळूनी, नंतर घ्या हो शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा घ्या ना हो घोट, पवित्र करा हो आपल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट, धम्माच्या मार्गाने चाला हो नीट. संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. चला बोलू. हिला बाबा. गेले रानावनात ज्ञान संपदाय गेले रानावनात. या हो तथागता ज्ञान प्रसाद, या हो तथागता ध्यान प्रसाद. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. 2 कशाला दिले मला? धूपदीप गंध चंद रूप दर्पणा, शुद्ध केल्या चरणी तुझ्या दृष्ट भावना. धूपदीप गंध चंद रूप दर्पणा, शुद्ध केल्या चरणी तुझ्या दृष्ट भावना. मन रम्य झाले तुझ्या ज्ञान गंगेत. या हो तथागता ज्ञान प्रसाद, या हो तथागता ध्यान प्रसाद. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नतमस्तक चरणी झुकवून 3 दाव, आज ज्ञान बुद्ध तुम्ही शील संपदा. नतमस्तक चरणी झुकवून 3 दाव, आज ज्ञान बुद्ध तुम्ही शील संपदा. शुद्ध आस हस्त व्हावे जग जगात, शुद्ध आस हस्त व्हावे जग जगात. या हो तथागता ज्ञान प्रसाद, या हो तथागता ज्ञान प्रसाद.
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि घडो सदाशिव पौर्णिमेच्या चंद्रमा भावमणी माया तुम्ही आस गौतमा घडो सदाशिव पौर्णिमेच्या चंद्रमा भावमणी माया तुम्ही आस गौतमा तेज तुझे सर्वोत्तरी रणांगणात याहो तथागता ध्यान प्रसाद याहो तथागता ध्यान प्रसाद बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि ज्ञान संपदाय गेले रानावनात ज्ञान संपदाय गेले रानावनात याहो तथागता ज्ञान प्रसाद याहो तथागता ज्ञान प्रसाद जो प्रसाद आहे ते आयुष्यमान यांच्याकरता प्रसाद आहे.